देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंची समजूत काढण्याचा भाजपकडून प्रयत्न। मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे गटाकडून अजित पवार गटाला संपर्क झाल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही गटाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची गर्दी। शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतेही फडणवीसांच्या भेटीला। मंत्रिपदासाठी गाठीभेटी सुरू असल्याची जोरदार चर्चा। फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा निरोप एकनाथ शिंदेंना भाजपने दिलाय। रामदास आठवलेंचा दावा, उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल तर शिंदेंनी केंद्रात यावं, आठवलेंची प्रतिक्रिया। रामदास आठवलेंबाबत आदर आहे, मात्र आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ, त्यांच्या सल्ल्याची गरज नाही। मुख्यमंत्री पदाबाबतच्या आठवलेंच्या वक्तव्यावर उदय सामंत यांची खोचक टीका। आठवले काय बोलले ते मनावर का घेता? अमेरिकेत त्यांचं सरकार आलं असंही ते म्हणतात। ते नेते आहेत। शिवसेना नेते नरेश म्हस्के यांची आठवलेंवर टीका। इतकी घाई का करता असंही म्हस्केंचं वक्तव्य। काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवानंतर नाना पटोलेंना काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून तुर्तास अभय। सगळ्यांना सोबत घेऊन निकालावर सविस्तर मंथन करा। बैठकीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या पटोलेंना सूचना। मोदींच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करणारा मुख्यमंत्री होणार। नाना पटोलेंची महायुतीवर टोलेबाजी। आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येकाला वाटतं। भाजपची 2 दिवसात बैठक होईल। फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदावरून रावसाहेब दानवेंचं उत्तर। महायुतीमध्ये लाडक्या खुर्चीसाठी बिघाड। लोकांचे विषय बाजूला ठेवून लाडक्या खुर्चीसाठी चढाओढ। रोहित पवारांची महायुतीवर टीका। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही। मुख्यमंत्री पदासाठी आमच्यात रस्सीखेच नाही। शिंदे, फडणवीस, अजित पवार वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार। शिवसेना नेते शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आंदोलन उभारण्याची शक्यता। पराभूत उमेदवारांशी संवाद साधताना ठाकरेंचं सुतोवाच। आम्हाला ईव्हीएमवर निवडणुका नकोत, मतपत्रिकेवर निवडणुका घ्या। काँग्रेस अध्यक्ष खरगेंची मागणी। भारत जोडो यात्रेप्रमाणे मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवणार असल्याची खरगेंची माहिती। पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। जिंकलं की तुम्हाला ईव्हीएम चांगलं वाटतं आणि हरलं की तुम्हाला ईव्हीएममध्ये छेडछाड दिसते, सुप्रीम कोर्टाचं वक्तव्य। उमेदवारांच्या तक्रारी संदर्भात वकिलांची टीम तयार करण्याचा पवारांचा निर्णय। आता मागे हटायचं नाही तर लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश। ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी एकत्रित तक्रार दाखल करण्याच्या तयारीत। आपल्या मतदारसंघात 10 उर्दू शिक्षकांना बुरखा घालून बसायला सांगितलं होतं। ठाकरे गटाचे डोंबिवली उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा आरोप। ईव्हीएम बाबत अनेक उमेदवारांकडून तक्रारी। आम्ही सगळे पराभूत उमेदवार निवडणूक आयोगाकडे तक्रारीचं पत्र देणार, नसीम खान यांची माहिती। विधानसभेचा निकाल संशयास्पद। आमच्या भागात आपण पिछाडीवर, हे कसं शक्य आहे? आपल्या समर्थकांची मतं समोरच्या उमेदवाराला कशी? पराभूत उमेदवार सुनील भुसारा यांच्याकडून सवाल उपस्थित। परळी मतदारसंघातील व्हिडिओ। संजय राऊतांकडून ट्विट। दहशत दाखवून मतदारांना केंद्रावर येऊ दिलं जात नसल्याचा राऊतांचा दावा। निवडणूक आयोग जिवंत आहे का? संजय राऊतांचा एक्स पोस्टद्वारे सवाल। एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती सर्वोच्च न्यायालयानं कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी हे ठरवणार का? चंद्रचूड यांचं राऊतांना सडेतोड उत्तर। आमदार अपात्रतेसंदर्भातील याचिका लटकवल्याचा राऊतांनी आरोप केला होता। बैठकीमध्ये ईव्हीएम बाबत उमेदवारांमध्ये रोष। मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळत आहे। आपण रशियाच्या दिशेने वाटचाल करतोय, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया।
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. एसटी कर्मचाऱ्यांच्या अडकलेला बोनस तातडीनं द्या. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे परिवहन विभागाला आदेश. 15 राज्यांना आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून 1000 कोटींचा निधी. महाराष्ट्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद. भूस्खलन पूर व्यवस्थापनासाठी निधी. शून्य अपघातासाठी भारतीय रेल्वेकडून प्रयत्न. अपघात टाळण्यासाठी सुरक्षा कवच 4च्या निर्मितीचं कार्य युद्धपातळीवर सुरू. पुढच्या वर्षापर्यंत प्रत्येक ट्रेनला सुरक्षा कवच लागेल. रेल्वे मंत्र्यांची माहिती. मुंबईमध्ये आजपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 13 नवीन फेऱ्या. आठवड्याला एसी गाड्यांची संख्या 96 वरून 109, तर शनिवार आणि रविवारी एसी गाड्यांच्या फेऱ्या 52 वरून 65 पर्यंत वाढवल्या. सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद. 1 महिन्याच्या कालावधीत घरासाठी 92,000हून अधिक नागरिकांकडून अर्ज. 11 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे गुरुवार शुक्रवार लोअर परळ, दादर आणि प्रभादेवीमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार. उद्या रात्री 10 वाजता दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार. ते परवा रात्री 8 पर्यंत काम पूर्ण केलं जाईल. देशात लवकरच पॅन कार्डमध्ये बदल होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. नव्या पॅन कार्ड योजनेसाठी केंद्र सरकार 1435 कोटी रुपये खर्च करणार. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये 8505 कोटी 23 लाख रुपये पडून अनेक पीएफ खाती निष्क्रिय. या रकमेवरती अद्याप कोणीही दावा केलेला नसल्याची केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांची लोकसभेत माहिती. अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा सामूहिक आमरण उपोषण होणार. मनोज जरांगेंची घोषणा. मराठा समाजाने एकजूट होऊन सामूहिक उपोषणासाठी तयारीला लागा. जरांगेंचं आवाहन. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नयेत. मराठ्यांना दिलेली कुणबी प्रमाणपत्र स्थगित करावीत. या मागणीसाठी ओबीसी कल्याण संघटनेचे अध्यक्ष मंगेश ससाणेंकडून दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. सदाभाऊ खोत कॅबिनेट मंत्रिपदासाठी इच्छुक. मंत्रिपद मिळाल्यास काम करायला ऊर्जा मिळेल. सदाभाऊ खोत यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. दापोली विधानसभा मतदारसंघातील 7 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त. एकूण मतांच्या 1/6 मतं न मिळाल्यानं मनसे उमेदवारासह 6 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त. श्रीगोंद्यामध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडून बंडखोरी केलेले माजी आमदार राहुल जगताप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. राष्ट्रवादीमध्ये प्रवेशानंतर जगतापांना विधान परिषदेत घेतलं जाणार असल्याची माहिती. मतदारसंघात परतताच आदित्य तटकरेंनी मतदारांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री महायुतीचा होणार याचा आनंद, मात्र कोण होणार याचा निर्णय वरिष्ठ घेतील. तटकरेंचं वक्तव्य. महेंद्र थोरवेंना फारसं महत्त्व देत नाही. निवडणुकीमध्ये ते थोडक्यात वाचले. त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा. आदिती तटकरेंचा टोला. सुनील तटकरेंनी गद्दारी केल्याचं महेंद्र थोरवेंनी वक्तव्य केलं होतं. मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रुग्णालयाला भेट देत मुलीच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी आमदार तमिळ सेल्वन यांचीही उपस्थिती. सायन कोळीवाड्यामध्ये ड्रग्सच्या नशेत असलेल्या व्यक्तीकडून 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार. कठोर कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा अमित ठाकरेंचा इशारा. सोशल मीडियावर अमित ठाकरेंचं पत्र. नवी मुंबईच्या बेलापूरमधील पारसीखेल जंगलामध्ये 22 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या. सदरचा तरुण दारवे गावात राहायला होता अशी माहिती. कल्याणच्या वायलेनगर परिसरातील व्हर्टेक्स इमारतीच्या 15, 16 आणि 17व्या मजल्यावर आग. आगीमुळे परिसरात धुराचे लोट. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर खेरवाडीजवळ भरधाव वेगात जात असलेल्या कारला आग. आगीत कार पूर्णतः जळून खाक. आगीमुळे काही काळ महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली होती. नागपूरच्या कामठी तालुक्यात एका रिक्षाची उभ्या असलेल्या क्रेनला धडक. अपघातामध्ये 2 महिलांचा मृत्यू तर 5 महिला गंभीर जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. मुंबईमध्ये मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद. मुंबई शहरामध्ये 16.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. येत्या काही दिवसात थंडी वाढण्याची शक्यता. गेल्या 30 दिवसात अहिल्यानगरमधील तापमानात 11 अंशांनी घट. 25 तारखेला 10 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरल्याची नोंद. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आठवड्याभरापासून थंडीचा कडाका वाढला. परतीच्या पावसाचा फटका बसल्यानं कांद्याच्या दरात वाढ. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 60 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री, तर लसूण तब्बल 500 रुपये किलो दर.
वाशिम बाजार समितीमध्ये उच्च प्रतीच्या सोयाबीनला उच्चांकी दर, 2 वर्षांनंतर प्रथमच सोयाबीनला 5,200 रुपयांचा भाव. नंदुरबारमध्ये यंदा मिरची उत्पादनात 50% अधिक घट. आतापर्यंत केवळ 35,000 क्विंटल लाल मिरचीची खरेदी. अतिवृष्टी आणि विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट. आता किमती वाढण्याची शक्यता. नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवानं थेट हेलिकॉप्टरच आणलं. चाळीसगावच्या रांजण गावात पार पडलेल्या लग्न सोहळ्यानंतर पाठवणीसाठी संपूर्ण ग्रामस्थ यावेळी हेलिपॅडवर उपस्थित. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात भूकंपाचे सौम्य झटके. सरवलीपाडा टेमघर परिसरामध्ये भूकंप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.